शिक्षक, उमेदवार, बंधू आणि भगिनी यांनी कमेंट्सच्या माध्यमातून जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघितलंच आहे की या अगोदर सुद्धा आपण शिक्षक भरती जी पवित्र पोर्टल मार्फत होते आहे त्यावर एक लाईव्ह एस्टिमेटर द्वारे बरेचसे शिक्षक उमेदवार जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांचे उत्तर त्यांना आपण दिलेले आहेत. अजूनही बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर काय आहेत ते आपलं लाईव्ह एस्टिमेटर त्याचं काय उत्तर देते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, मी लवकरच इथं हा स्क्रीन शेअर करतो आणि या स्क्रीन मध्ये किती आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्याचा जो डेटा आहे तो डेटा आपण इथं संकलित केलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण आज घेणार आहे. एकही प्रश्न आपण सोडणार नाही. म्हणून इथं मी म्हटलेलं आहे TAIT आणि TET उमेदवारांचे प्रश्न, युट्यूब वरील उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि गुणांचे सविस्तर व अचूक विश्लेषण हे त्यांचे जे TAIT चे गुण आहेत त्या गुणांचं आपल्याला अचूक विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे. आता त्यांचे प्रश्न काय आहेत ते आपण बघू आणि किती उमेदवारांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. थोडक्यात माहिती त्याचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे आपण इथं, तो आपल्याला बघायचा आहे. दिलेल्या इमेज मधील सर्व माहिती अचूकपणे जशीच्या तशी आपण इथं संकलित केलेली आहे. जे काही आपले शिक्षक उमेदवार त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या होत्या ती माहिती आपण याच्यामध्ये जशीच्या तशी संकलित केलेली आहे. एकूण 30 पेक्षा जास्त उमेदवारांनी त्यांच्या TAIT च्या गुणांची आणि प्रवर्गाची माहिती दिली आहे. याच्यामध्ये सर्वाधिक गुण याच्यामध्ये आहेत 142. त्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत ते SC कॅटेगरीच्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी गुण 120 ते 130 च्या दरम्यान आहेत. त्यानंतर पुढील स्लाइड्स मध्ये उमेदवारांची माहिती त्यांच्या गुणांनुसार वर्गीकृत केलेली आहे. ही स्लाइड आहे बघा. आता इथं आपल्याला उमेदवारांचे प्रश्न आहेत. 130 पेक्षा जास्त गुण, हाय स्कोअर. बघा, हे जे उमेदवार आहेत यांचा TAITचा जो स्कोअर आहे तो 131 आहे. त्यानंतर TET 2 पास आहेत. SCBC मध्ये आहेत. त्यांचं सब्जेक्ट इंग्लिश आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 6 to 10 कोल्हापूर, सॉरी 6 to 8 कोल्हापूर झेडपीला त्यांचं होईल का, हे सिलेक्शन होईल का. आता यांनी याच्यामध्ये कास्ट SEBC दिलेली आहे. तर आणि यांचा जो TAITचा स्कोअर आहे तो 131 आहे आणि 2 पेपर ते पास आहेत. तर त्यांचं आपल्याला याच्यामध्ये काय सिलेक्शन दाखवते ते आपल्याला बघावं लागणार आहे. ते आता आपण बघू. बघा, हे आपलं एस्टिमेटर आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 6 ते 8 चा गट आपल्याला घ्यावा लागेल. 6 ते 8. आता त्यांनी त्यांच्या जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा सब्जेक्ट त्यांनी इंग्लिश दिलेला आहे. तर तो आपल्याला आपल्या एस्टिमेटर मध्ये सब्जेक्ट त्यांचा भाषा इंग्लिश ह्या वयाचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा प्रवर्ग दिलेला आहे. त्यांचा प्रवर्ग इथं मी सिलेक्ट करतो. SEBC हा त्यांचा प्रवर्ग आहे. SCBC घेतलेला आहे, सर्वसाधारण आहे. नंतर पुढे त्यांनी त्यांचे गुण दिलेले आहेत. 131 गुण आहेत. आपल्याला त्यांचे इथं 131 गुण नमूद करायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट बघायचा आहे. 131 हा त्यांचा TAITचा स्कोअर आहे. आता आपण त्यांचा निकाल बघूया. निकालामध्ये खाली तुम्हाला असं दिसेल की डाव्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था आणि उजव्या बाजूला खाजगी शैक्षणिक संस्था. आता आपण याच्यामध्ये वर्णन आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद मुलाखती विना अत्यंत सुरक्षित आहे. ते सेफ झोन मध्ये आहे.
100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे असं हे एस्टिमेटर सांगते. त्यांनी त्यांचे कागदपत्र तयार ठेवायचे. खाजगी शैक्षणिक संस्था तर इथेही 100% अनुदानित त्यांची फिक्स आहे. म्हणजे जी काही लिस्ट तयार होणार आहे एकाच 3 उमेदवार त्यामध्ये त्यांचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. त्यांनी पसंती क्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानित शाळा त्यांना मिळू शकते. त्यानंतर पुढचे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. BSc BEd आहेत, त्यांचा स्कोअर 138 आहे. 9 ते 10 ओपन आणि महिला भगिनी आहेत. सांगली डिस्ट्रिक्ट भेटेल का असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्यांचं काय म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे सिलेक्शनची ते आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते आपल्याला बघायचं आहे. हे BSc BEd आहेत आणि 9 ते 10 ला म्हणतायत आणि यांचा स्कोअर आहे 138. तर आपण आता एस्टिमेटर आपलं काय सांगते ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा 9 ते 10 त्यानंतर यांनी जो विषय दिलेला आहे तो विषय आपल्याला बघायचा आहे. BSc BEd आहेत त्यामुळे सायन्स आणि गणित यांचा विषय येणार आहे. सायन्स आणि गणित यांचा विषय येणार आहे. आणि ओपन आणि ह्या आपल्या महिला भगिनी आहेत तर इथं आपण ओपन कॅटेगरी घेऊ. खुल्ला प्रवर्ग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महिला असल्यामुळे 30% आरक्षण इथं घ्यावं लागेल आणि त्यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर आपल्याला इथं घ्यायचा आहे. त्यांनी स्कोअर दिलेला आहे 138. तर मग मी इथं 138 हा स्कोअर मला टाईप करायचा आहे. 138 यांचा आपल्याला निकाल बघायचा आहे. रिझल्ट आलेला आहे खाली. यांचा रिझल्ट सुद्धा अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये आहे. मुलाखती विना आणि मुलाखतीसह एकाच 3. त्यांना जर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पाहिजे असेल तर त्यांची निवड यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं. पुढला जो प्रश्न आपले जे उमेदवार आहेत त्यांनी विचारलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की TIIT 138 आहेत. बोथ पेपर ते पास आहेत. BSc DTED आहेत. ZP होते का सर असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते आपल्याला म्हणतात सर प्लीज आम्हाला रिप्लाय करा. काही हरकत नाही सर. मी आता तुमचं ज्या प्रश्नाचं उत्तर हे लाईव्ह एस्टिमेटर काय देते ते आपल्याला बघायचं आहे. BSc तुम्ही DTED असल्यामुळे माझं असं मत आहे वैयक्तिक की तुमचं 6 ते 8 ZP ला काय सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. पण आता याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे माहितीये का की मला जर तुम्ही प्रवर्ग दिला असता तर मी आणखी तुम्हाला परफेक्ट सांगू शकलो असतो. तर मी आता तुमचं खुल्या प्रवर्गामध्ये काय तुमची प्रोबॅबिलिटी आहे ते घेतोय. 138 यांचा स्कोअर आहे आणि आपल्याला खुल्या प्रवर्गामध्ये त्यांचं काय प्रोबॅबिलिटी आहे ते आपल्याला बघावं लागेल. इथं घेऊ आपण हे BSc DTED असल्यामुळे 6 ते 8चा प्रवर्ग घेतोय. त्यांनी विषय सुद्धा इथं नमूद केला का ते बघू आपण. BSc आहेत म्हणजे ते सायन्सला विज्ञान विषय किंवा गणित विषय 2 पैकी एक त्यांचा विषय असू शकतो. खुल्ला प्रवर्ग आहे त्यांचा. त्याच्यानंतर सर्वसाधारण आणि यांचा आपल्याला निकाल बघायचा आहे. 138 गुण आहेत त्यांना. त्यांचा निकाल बघू आपण. त्यांचं सुद्धा अत्यंत सुरक्षित आहे. सेफ झोन मध्ये आहेत. त्यामुळे मुलाखती विना यांचं सिलेक्शन होऊ शकते असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. जर त्यांचं मुलाखती विना होते तर मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये त्यांचं नाव 100% येऊ शकते असं हे लाईव्ह एस्टिमेटर आपलं सांगते. पुढला आपल्याला स्कोअर घ्यायचा आहे. पुढे आहेत OBC महिला भगिनी आहेत यांचा स्कोअर 133 आहे. त्यानंतर CTET बोथ क्लिअर आणि यांचं क्वालिफिकेशन असं आहे MA DED आहे. तर MA DED असल्यामुळे यांचं आपण आता BA DED असं गृहीत धरू आणि 6 ते 8 ला ZP मध्ये यांना काय सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे ते आपल्याला बघायचं आहे. यांचा स्कोअर 133 आहे. तर
आपलं इस्टिमेटर यांचं सिलेक्शनचं काय सांगते ते बघूया. 6 ते 8 सोशल स्टडी मध्ये घेऊ आपण यांना. त्याच्यानंतर ह्या ज्या ताई आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत आणि 133 यांचा PITचा स्कोअर आहे. तर आपण ओबीसी सिलेक्ट करूया इथं. इतर मागासवर्ग यांचा प्रवर्ग आहे. त्यानंतर महिला आरक्षण 30% आणि यांचा जो स्कोअर आहे तो 133 आहे. मी इथं 133 यांचा स्कोअर टाकतो आणि आता आपल्याला निकाल बघायचा आहे. आपला निकाल काय येते तो आता आपण पाहूया. यांचा निकाल असा आहे की झेडपी साठी अत्यंत सुरक्षित 100% मुलाखती म्हणा निवड होण्याची दाट शक्यता आहे. तुमचं फाईल तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. आणि जिल्हा परिषद मध्ये जर यांचं सिलेक्शन होत असेल तर खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात त्यांचं निवड यादीमध्ये नाव 100% येते. त्यांना फक्त मुलाखतीसाठी अध्ययन आणि अध्यापन त्यांना सिद्ध करावं लागणार आहे. पुढले आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला घ्यायचंय. ओबीसी ह्या सुद्धा ताई 133 स्कोअर आहे. MA BEd आहेत प्लस DED पण आहेत. बौद्ध पेपर त्या पास आहेत आणि झेडपीला होईल का असं त्यांचा प्रश्न आहे. पण आता माझं थोडस वैयक्तिक मत होतं की आता MA BEd असल्यामुळे यांचा विषय आता मला माहित नाही. यांनी जर कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न केले तर फार अतिउत्तम आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी कारण वेतनामध्ये भरपूर फरक मिळतो आणि यांचा स्कोअर चांगला आहे. त्यामुळे यांचं निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणात सुद्धा नाव येईल. पण त्यांचं असं म्हणणं आहे की झेडपीला होईल का तर आपण यांचं 6 ते 8 ला घेऊ. 133 आहे आणि ओबीसी तर पुन्हा आपल्याला 6 ते 8 ला घ्यावं लागेल. 6 ते 8 पुन्हा त्यांचं सोशल स्टडी मध्ये येणार आहे. ओबीसी आहेत, महिला भगिनी आहेत, 133 स्कोअर आहे. यांचा सुद्धा आपल्याला आता निकाल बघायचा आहे. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय निकाल देते. ह्या सुद्धा सेफ झोन मध्ये आहेत. जिल्हा परिषदसाठी अत्यंत सुरक्षित आहेत आणि 100% मुलाखती म्हणा यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. यांनी यांचे कागदपत्र फाईल रेडी ठेवावं. आता हे जर आपल्या ताई जिल्हा परिषदसाठी जर सेफ झोन मध्ये आहेत तर एकाच 3 या प्रमाणात त्यांचं मुलाखतीसह सुद्धा निवड यादीमध्ये नाव जाते आहे. काही प्रश्नच येत नाही. पुढं आपल्याला बघायचंय. कुठला प्रश्न घेऊ आपण. कुठला प्रश्न असा आहे बघा. SC आणि या ताईंचा जो स्कोअर आहे तो 142 आहे. CTET दोन्ही पेपर पास आहेत. 1 ते 5 किंवा 6 ते 8 ला होईल का असा यांचा प्रश्न. ठीक आहे आपण बघूया या ताईंचं आपलं हे जे लाईव्ह एस्टिमेटर आहे यांची सिलेक्शनच्या प्रोबॅबिलिटी विषयी काय उत्तर देते. त्यांचं अगोदर मी 1 ते 5 ला पाहतोय. ऑल सब्जेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर त्यांचा प्रवर्ग अनुसूचित जाती SC आहे. त्यांना 30% आरक्षण आहे आणि त्यांचा जो स्कोअर आहे तो अतिउत्तम आहे. त्यांनी दिलेला जो स्कोअर आहे त्यांचा तो आहे 142 142. तर इथं आपण आता 142 टाकायचंय आपल्याला. यांचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. हे ज्या ताई आहेत ह्या जिल्हा परिषदसाठी अत्यंत सुरक्षित आहेत. सेफ झोन मध्ये आहेत. यांचं सिलेक्शन 100% होऊ शकते असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते आहे. तर ह्या जर जिल्हा परिषदसाठी जर सेफ झोन मध्ये आहेत तर अनुदान प्राप्त मध्ये काही प्रश्नच येत नाही. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे आणि तुम्हाला मुलाखती सह मध्ये मुलाखत आणि अध्यापन तुमचं सिद्ध करावं लागणार आहे. पुढले आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांचं बांधव म्हणजे बंधू आणि भगिनी म्हणतो मी त्यांना. तर त्यांचा सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा ह्या ज्या आहेत ओबीसी आणि
या ताईंचं सीटीईटी 2, MSc बीएड मॅथ सायन्स 137 आहेत. 6 ते 8 मध्ये होईल का यांचा प्रश्न आहे. यांनी सुद्धा माझं वैयक्तिक मत आहे की कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करायला पाहिजे. MSc बीएड मॅथमॅटिक्स यांचं क्वालिफिकेशन एकदम जबरदस्त आहे, काही प्रश्नच येत नाही. तरीही त्यांचा प्रश्न आहे 6 ते 8, 137 ओबीसी आणि महिला भगिनी आहेत, त्यांना समांतर आरक्षण आहे. यांचा स्कोर 137 आहे. तर यांच्या सिलेक्शनचे काय चान्स आहेत हे बघायचं आपल्याला. 6 ते 8 गणित आणि विज्ञान त्यांचं घ्यायचंय आपल्याला. ओबीसी मध्ये हे आता आहेत, यांना 30% महिला आरक्षण आहे आणि यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर त्यांनी दिलेला आहे तिथं, तो बघून घेऊ आपण आणखी एक वेळ. MSc बीएड 137 137 TAIT स्कोर आहे त्यांचा 137. यांचं आता आपल्याला सिलेक्शन प्रोबॅबिलिटी बघायची आहे ताईची. त्या महिला भगिनी आहेत, अत्यंत सुरक्षित आहेत, 6 ते 8 साठी सेफ झोन मध्ये आहेत. त्यानंतर त्या जर जिल्हा परिषद साठी सेफ झोन मध्ये असतील तर मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात त्यांचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. त्यांना त्यांचं अध्यापन कौशल्य आणि मुलाखत सिद्ध करावं लागणार आहे. नेक्स्ट पुढचे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा काय प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे. पुढे सुद्धा ह्या सुद्धा ओबीसी आणि MSc बीएड 132 आहेत, दोन्ही पास आहेत. मॅथ सायन्स 9 ते 10 ला होईल का यांचा असा प्रश्न आहे. त्यांचं BSc बीएड वर 9 ते 10 आणि हे जर खाजगी अनुदान प्राप्त मध्ये गेल्या तर MSc असल्यामुळे यांना ऍडिशनल गुण सुद्धा मिळतात. हा यांचा एक फायदा आहे. तर बघू आपण यांचे गुण 132 आहेत आणि 9 ते 10 ला यांचं होईल का. तर 9 ते 10 आपण घेऊ. 9 ते 10 माध्यमिक गणित यांचा विषय आहे, ओबीसी आहेत, महिला भगिनी आहेत आणि यांचा जो स्कोअर त्यांनी दिलेला आहे तो 132 दिलेला आहे. इथं 132 त्यांचा स्कोअर टाकायचा आहे आपल्याला. आणि त्यांची सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय देते. तर ताई तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहात जिल्हा परिषदसाठी, म्हणजे मुलाखती विना. त्यासोबतच अनुदान प्राप्त 100% ज्या अनुदान प्राप्त संस्था आहेत म्हणजे शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव जाऊ शकते. तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तुमचं सिद्ध करावं लागेल. पुढे जायचंय आपल्याला. पुढे आहेत, पुढची प्रतिक्रिया अशी आलेली आहे आपल्याला की हे जे सर आहेत ST कॅटेगरी मध्ये आहेत, 130 डीएड आहेत, BA इंग्लिश आहे आणि 1-2 पास आहे. धुळे आणि नंदुरबार त्यांचा प्रश्न आहे की तिथं माझं होईल का. तर सर आपण तुमचं काय सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ते आपण बघूया. तुम्ही BA DED असल्यामुळे 6 ते 8 साठी इंग्लिश विषय शिकवण्यासाठी तुम्ही म्हणजे पहिला प्रिफरन्स द्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. तर यांचा 130 स्कोअर आहे. बघा 6 ते 8 घेऊ आपण यांचं, 6 ते 8. त्यानंतर यांचा विषय इंग्लिश आहे, भाषा इंग्रजी घ्यायचं आपल्याला. शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत, ST प्रवर्ग आहे त्यांचा आणि सर्वसाधारण मध्ये येतात. तर इथं आपण सर्वसाधारण घेऊ आणि आपल्याला खाली त्यांचा TAIT स्कोअर त्यांनी 130 दिलेला आहे. पुन्हा एकदा पाहून घेऊ आपण, चुकीचं यायला नको. 130. तर 130 आपण इथं त्यांचा TAIT स्कोअर घेणार आहे. आणि काय सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे, काय अंदाज देते आपलं लाईव्ह एस्टिमेटर ते बघायचंय. तर तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहात ZP साठी. आणि तुम्हाला जर नगर परिषद मध्ये महानगरपालिकेसाठी सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. त्यासोबतच तुम्ही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणाच्या निवड यादीमध्ये तुमचं जे हे आहे नाव
ते नाव येऊ शकते. हा सुद्धा एक इथं महत्वाचा भाग आहे. तर पुढे आपल्याला हे करायचं आहे, पुढचे आपले जे उमेदवार आहेत ते आता आपल्याला घ्यायचे आहेत. बघा, उमेदवारांचे प्रश्न 120 ते 129 गुण आहेत. त्यांचे आता प्रश्न मी घेतोय. त्यांचा TIT स्कोर 126 आहे. SCBC मध्ये आहेत. फर्स्ट आणि सेकंड पास आहेत. DED इंग्लिश मिडियम आहे त्यांचं आणि BA BEd आहे. 1 ते 5 ला होईल का म्हणतात ते. तर ठीक आहे सर, आपण बघूया. 126 तुमचा स्कोर आहे आणि SCBC मध्ये तुम्ही येत आहे. तर आपलं एस्टिमेटर काय उत्तर देते ते आपल्याला आता बघायचं आहे. हे लाईव्ह एस्टिमेटर आहे. 1 ते 5 तुमचा असा प्रश्न आहे, म्हणून मी 1 ते 5 घेतो. ऑल सब्जेक्ट आपण SCBC या प्रवर्गामध्ये आहात, सर्वसाधारण मध्ये, आणि तुमचा TAIT चा स्कोअर तुम्ही दिलेला आहे. पुन्हा एकदा बघतो, 126 दिलेला आहे. तो इथं मी 126 नमूद करतो आणि आपला रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. काय रिझल्ट येतो तो. स्थानिक स्वराज्य संस्था मध्यम शक्यता आहे तुमची, बॉर्डर लाईन मध्ये येते आहे, पण मुलाखतीसह याच्यामध्ये तुम्हाला नक्की संधी मिळते असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. म्हणजे एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेसाठी निवड यादीमध्ये नाव येणार आहे. इथं तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य आणि मुलाखत मध्ये तुमचं सिद्ध करावं लागणार आहे. जे काही म्हणजे अध्यापन कौशल्य तुमचं आणि मुलाखत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील. पुढं आपल्याला जायचंय. पुढे पहा, OBC 124 आणि यांचं म्हणणं आहे 1 ते 5 ला यांचं सिलेक्शन होईल का. तर ठीक आहे, आपण बघू. 1 ते 5 OBC आहेत आणि यांचे 124 TAIT चे गुण आहेत. तर मी इथं 124 इथं गुण टाकतोय. आपलं एस्टिमेटर काय उत्तर देते, काय सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे. तर त्यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसाठी संधी शक्य आहे. त्याच्यातही त्यांनी असं दिलेलं आहे की 20% ते 40% टप्पा अनुदानित किंवा बिना अनुदानित मध्ये मुलाखतीसह बोलावले जाऊ शकते. म्हणजे एकाच 3 या निवड यादीमध्ये तुमचं नाव जाऊ. पुढे आपल्याला घ्यायचंय, पुढचे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं आता आपल्याला याच्यामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे, ते घेऊ आपण. TAIT 126 दोन्ही पेपर पास आहेत. 1 ते 8 साठी NTC आणि महिला भगिनी आहेत. 126 हे आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं आहे की 1 ते 8 आणि यांचं काय झालं माहिती का, शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये दिलेली नाही आहे. त्यापुढे आपण 1 ते 5 ऑल सब्जेक्ट घेऊ. यांचं 126 आहे. NTC 1 ते 5 NTC 1 ते 5 NTC आणि या आमच्या ताई महिला यांना 30% इथे आहे आणि यांचा स्कोअर यांनी दिलेला आहे, तो दिलेला आहे 126. तर इथं आपल्याला यांचा स्कोअर नमूद करायचा आहे 126 आणि यांचा रिझल्ट घ्यायचा आहे. यांची सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी काय येते ते आता आपण बघूया. मध्यम शक्यता आहे, म्हणजे इकडे बॉर्डर लाईन आहे त्यांची. अनुदान मध्ये नक्की त्यांना एकाच 3 या प्रमाणात त्यांचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. तिथं त्यांना त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. पुढचे आपल्याला जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. बघा, पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत ते आहेत EWS मध्ये 128 आणि TAIT फर्स्ट पास आहे आणि DTED आहे. त्यांचं म्हणणं आहे सर होईल का, काही हरकत नाही सर. 1 ते 5 साठी तुम्ही EWS मध्ये आहात आणि 128 तुमचा स्कोअर आहे. 1 ते 5
हे जे आपले बंधू आहेत EWS मध्ये आहेत, सर्वसाधारण, आणि त्यांनी त्यांचा स्कोअर दिलेला आहे. EWS साठी त्यांचा स्कोअर आहे 128. आपण इथं त्यांचा स्कोअर 128 नमूद करणार आहे आणि यांचा रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे यांची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी काय घ्यायची आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईनवर आहेत, पण एकाच 3 या प्रमाणात मुलाखतीसह निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य म्हणजे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठले उमेदवार आपल्याला घ्यायचे आहेत? मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, भरपूर शेअर करा, आणि आणखी काही जे आपले शिक्षक उमेदवार असतील तर त्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारा. फक्त प्रश्नामध्ये काय शैक्षणिक व्यावसायिक पात्रता टाका, त्याच्यानंतर तुमचं CTET चा पेपर 1-2 पास आहे का ते टाका, TAIT चे स्कोअर टाका, तुमचा प्रवर्ग टाका, म्हणजे आपल्याला याच्यावरनं तुमची अचूक सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आपल्याला घेता येईल. आणि प्राधान्यक्रम देत असताना तुम्ही याचा यूज करा, बाकी याचा काही फायदा नाहीये. शेवटी अंतिम उत्तर तुम्हाला पवित्र पोर्टलच देणार आहे. पुढे घ्यायचंय आपल्याला यांचे 128 मार्क्स आहेत. DED आहेत, BED आहेत, बोथ आहेत. त्यानंतर MSc मॅथ आहेत, आणि त्यांचं म्हणणं आहे 1 ते 12 पर्यंत विदाऊटला हे होईल का? ठीक आहे. 128 आहे, DED BED MSc मॅथ आहेत, आणि यांनी यांचं प्रवर्ग नाही दिलेला आहे. 128 DED BED बोथ CTET पास, MSc मॅथ कोणत्या त्यांना होईल सर, विदाऊटला होईल का? तर तुम्ही जर प्रवर्ग दिला असता तर मला आणखी सांगता आलं असतं. तरी ठीक आहे, 128 मार्क्स आहेत आणि MSc मॅथ आहे. तर आपण कनिष्ठ महाविद्यालयासाठी काही तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. 11-12 घेऊ आपण. विज्ञान शाखा, त्याच्यानंतर यांनी प्रवर्ग दिलेला नाही आहे, त्यामुळे यांना मी आता खुल्या प्रवर्गामध्ये टाकतोय. आणि यांचा जो स्कोअर आहे तो त्यांनी किती दिलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. 128 दिलेला आहे. तर यांचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. यांचा कनिष्ठ महाविद्यालयासाठी सेफ झोन मध्ये आहे, ZP मध्ये, आणि 100% अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा आहेत. पण कनिष्ठ महाविद्यालयासाठी, आणि ZP चे कनिष्ठ महाविद्यालय कमी आहेत, अनुदान प्राप्त कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत, हे आपण आवर्जून सर लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जर एकाच 3 या प्रमाणात निवड झाली तर तुमचं अध्यापन आणि मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढले आपण उमेदवार घेणार आहे, त्यांचा काय प्रश्न आहे तो आपण इथं सर्व त्यांची माहिती आहे ती संकलित केलेली आहे. बघा, त्या ताई ओपन मध्ये आहेत, 1 पास आहे त्यांचा. TAIT चा स्कोअर 129 आहे. ऑल सब्जेक्ट साठी आपण 1 ते 5 साठी घेऊ, यांना 129 स्कोअर आहे आणि ओपन मध्ये आहेत. बघा, 1 ते 5 ऑल सब्जेक्ट येईल, ओपन मध्ये आहेत, आणि या ताईंना 30% आरक्षण, महिला समांतर आरक्षण आहे. त्यांचा जो स्कोअर आहे तो किती त्यांनी दिलेला आहे, 129 दिलेला आहे, तो आता आपण इथं नमूद करणार आहे. यांचा आपल्याला सिलेक्शन प्रोबॅबिलिटी बघायची आहे. त्यांना ZP मध्ये बॉर्डर लाईनवर दाखवते, पण अनुदानित मध्ये ज्या काही 1 ते 5च्या शैक्षणिक संस्था असतील, अनुदानित ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये त्यांचं नाव येणार आहे. परंतु त्यांनी एक सांगितलं की 60% ते 100% अनुदान प्राप्त याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य आणि मुलाखत हे दोन्ही सिद्ध करावे लागतात. पुढं आपल्याला जायचंय. पुढच्या आपल्या ताई ज्या आहेत त्या OBC मध्ये आहेत, MSc फिजिक्स आहेत, आणि 128 त्यांचा TAIT स्कोअर आहे. MSc फिजिक्स आहे तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. 128 तुमचा स्कोअर आहे. आपण बघू, आपलं जे एस्टिमेटर आहे ते तुमच्या
सिलेक्शन काय प्रोबॅबिलिटी देते आपल्याला बघायचं आहे. बघा, मी कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतोय. कनिष्ठ महाविद्यालय 11-12 विज्ञान शाखा ओबीसी प्रवर्ग आहे आणि 30% त्यांना आरक्षण येणार आहे आणि त्यांचा स्कोअर बघू आपण किती येतं. 128 आहे. तर आपल्याला इथं 128 हा स्कोअर त्यांचा नमूद करावा लागणार आहे आणि यांची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आता बघू आपण. अत्यंत सुरक्षित आहे. झेडपीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा यांना फिजिक्स विषय 11वी-12वीला शिकवण्यासाठी संधी मिळू शकते असं दाखवते. SF झोन मध्ये आहेत ते. त्यासोबतच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था ज्या आहेत, ज्यांचे कनिष्ठ महाविद्यालय आहेत, त्यामध्ये 11वी-12वीला भौतिकशास्त्र विषय शिकवण्यासाठी यांचं जे आहे एकाच 3 या प्रमाणात या निवड यादीमध्ये यांचं नाव येते आहे असे हे सांगते आहे आणि त्यांना तिथं त्यांचं जे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. पुढं आपल्याला जायचं आहे. पुढचे आपल्याला उमेदवार आहेत. उमेदवारांचे प्रश्न 120 ते 129 गुण आहेत. भाग 2 मध्ये आता आलेलो आपण. 120 आहे त्यांना ओबीसी महिला भगिनी आहेत आणि 1 पास आहे. ठीक आहे. आता आपण बघू आपलं एस्टिमेटर काय सांगते ते. यांचा स्कोअर 120 आहे. 1 ते 5 साठी. त्याच्यानंतर 120 ओबीसी मध्ये आहेत. इतर मागासवर्ग महिला भगिनी 30% आरक्षण. 120 त्यांचा TAITचा स्कोअर आहे. यांची आपल्याला आता प्रोबॅबिलिटी बघावं लागणार आहे. यांचं इकडे तर स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. झेडपी मध्ये ते सांगते कठीण आहे. मुलाखतीसाठी संधी एकाच 3 या प्रमाणात त्यांचं नाव येऊ शकते, पण 20% ते 40% टप्पा अनुदानावर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत मुलाखतीसह यामध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकते. पुढे आपल्याला चालायचंय. कॅटेगरी ओबीसी आहे. स्कोअर 122 आहे. MCOM BEd आहे. 11वी-12वी साठी विचारतात. काही हरकत नाही सर. ओबीसी कॅटेगरी आहे तुमची. 122 तुमचा स्कोअर आहे आणि MCOM BEd तुमची शैक्षणिक पात्रता आहे. तर आपलं एस्टिमेटर काय उत्तर देते ते आपण आता बघूया. कनिष्ठ महाविद्यालय घ्यावं लागेल आपल्याला. 11वी-12वी आणि तुमची जी शाखा आहे ती वाणिज्य आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी आहे आणि 122 TAITचा स्कोअर आहे. ओबीसी सर्वसाधारण. एकशे 22 आपल्याला निकाल बघायचा आहे. आपले एस्टिमेटर काय उत्तर देते. मी देत नाहीये, हे लाईव्ह एस्टिमेटर देते. स्थानिक स्वराज्य संस्था तर त्यांनी सांगितलं कठीण आहे, लो चान्स आहे. मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, परंतु 20 ते 40% टप्पा अनुदानावरच्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये. पुढे आपल्याला जायचंय. पुढचे आपले BA DEd आहेत. TET पेपर 1 पास आहेत. TETचा स्कोअर 124 आहेत आणि आता ही ओबीसी मध्ये आहेत. BA DEd आहेत. पेपर 1 पास आहेत, त्यामुळे 1 ते 5 साठी आपल्याला यांना त्यांचं काय सिलेक्शन चान्स आहे तो बघावा लागणार आहे. 1 ते 5 प्राथमिक ऑल सब्जेक्ट आणि यांची जी कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी. समांतर आरक्षण आहे यांना. ओबीसी इथं आपल्याला महिला समांतर आरक्षण त्यांचा स्कोअर किती आहे तो पुन्हा एकदा पाहतो. 124 आहे, म्हणून आपल्याला इथं 124 नमूद करावं लागेल. त्यानंतर यांचा आता रिझल्ट बघूया आपण. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय प्रोबॅबिलिटी तिथे पाहू. मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन आहे. अनुदानित मध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं नाव निवड यादीमध्ये येऊ शकते. 60% ते 100% अनुदानित संस्थेमध्ये. तिथं तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार
आहे. पुढं आपल्याला जायचं आहे. यांचा TITचा स्कोर 125 आहे. डीएड आहेत, एक पेपर पास आहेत, ह्या ताई ओबीसी आहेत आणि झटपी मिळेल का असा यांचा प्रश्न आहे. त्यांचा स्कोर किती आहे? 125. तर काय आपलं एस्टिमेटर उत्तर देते आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. 1 ते 5 आहेत, ओबीसी मध्ये आहेत, या ताईंना महिला आरक्षण आहे आणि इथं जे यांचा स्कोर आहे तो 125 आहे. हा इथं आपण यांची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आता आपल्याला चेक करायची आहे. मध्यम शक्यता आहे म्हणजे बॉर्डर लाईन वर आहे तिकडे अनुदानित मध्ये यांना संधी मिळू शकते. एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये यांचं नाव येईल. त्यांना तिथं जाऊन त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपल्याला जायचं आहे. ह्या ताई ओबीसी आहेत, 127 यांचं हे आहे. डीटीएड आहे, MAST आहे, CTET बोथ पेपर क्वालिफाईड आहे. झेडपी ला होईल का असं त्यांचा प्रश्न आहे. तर MA DTED असल्यामुळे आपण यांचा 6 ते 8 ला बघू विषयानुसार त्यांची जे काही सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे ते काय आहे ते. 127 यांचा स्कोर आहे. 127 त्यांचा स्कोर आहे. आपण 6 ते 8 ला घेऊ. 6 ते 8 उच्च प्राथमिक MA आहेत ह्या ताई, त्यामुळे सोशल स्टडी मध्ये आणि त्यांचा जो TIITचा स्कोर आहे तो एकदा पुन्हा बघायचा आहे आपल्याला. 127 आहे. 127 ओबीसी मध्ये आहेत त्या आणि त्यांना महिला समांतर आरक्षण आहे. याचा रिझल्ट आपल्याला आता बघायचा आहे. आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते काय आन्सर देते. अत्यंत सुरक्षित आहे, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. 100% तुमचं जे आहे झेडपीला तुमचं सिलेक्शन हे सांगते आहे लाईव्ह एस्टिमेटर होऊ शकते. आणि तुमचं जर झेडपीला सिलेक्शनच्या लिस्टमध्ये नाव येत असेल तर एकाच 3 या प्रमाणात तुम्ही जर तुम्हाला खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था पाहिजे असेल तर त्याच्या निवड यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव येईल. तिथं तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. पुढे बघू आपण. पुढचे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं जो आपल्याला त्यांनी कमेंट्स केली आहे. NTD मध्ये TIITचा त्यांचा स्कोर 120 आहे. CTET आहे, MA BEd आहे, सब्जेक्ट इंग्लिश आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कुठल्या याला कुठल्या गटाला मी प्राधान्य देऊ. तर सर माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही MA BEd आहे, तुम्ही 11वी 12वीला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इंग्लिश विषय शिकवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या असं माझं वैयक्तिक तुम्हाला मत आहे. तरी आपण तुमचं सिलेक्शनचा काय चान्स आहे, आपलं इस्टिमेटर काय सांगते, तुमचा जो स्कोअर आहे तो स्कोअर तुम्ही इथं नमूद केलेला आहे. एकशे 20 तुमचा सिलेक्शनचा स्कोअर तुम्ही इथं सॉरी TIITचा स्कोअर तुम्ही दिलेला आहे. तर आपण NTDA मध्ये आहेत हे सर. कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघू आपण यांचं काय सिलेक्शन प्रोबॅबिलिटी. 11-12 यांचा विषय आहे भाषा इंग्लिश मध्ये. त्याच्यानंतर NTD मध्ये आहेत हे सर. तर याच्यामधनं मी NTD घेतोय. सर्वसाधारण त्यांचं TIITचा स्कोर 120 आहे, तो इथं आपण नमूद करूया. आणि यांची सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी काय सांगते ते आता आपल्याला बघायचंय. तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये थोडेसे बॉर्डर लाईन मध्ये आहे, पण अनुदानित मध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव देऊ शकते. 60% ते 100% अनुदानित शिक्षण. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे पुढले जे आपले उमेदवार आहेत त्यांनी आपल्याला काय मेसेज दिलेला आहे, त्यांची कमेंट्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. SC मध्ये आहेत हे, यांचा 124 आहे, दोन्ही पेपर पास आहे. सोशल सायन्स 1 ते 8. स्थानिक स्वराज्य मध्ये काही चान्स आहे का यांचं असं म्हणणं.
124 आणि त्यांचा विषय आहे सोशल सायन्स. काही हरकत नाही. आपण सर तुमचं 6 ते 8 ला काय सिलेक्शन चान्स आहे ते बघू आपण. 124 यांचा स्कोर आहे. इथं 6 ते 8 घेतोय मी. 6 ते 8. त्यानंतर त्यांनी सोशल स्टडी आणि हे सर SC मध्ये आहेत त्यांची कॅटेगरी. त्यानंतर यांचा जो स्कोअर त्यांनी दिलेला आहे तो एकदा आपण चेक करूया. 124 आहे. तो 124 इथं मला टाकायचा आहे. त्यानंतर यांचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. रिझल्ट खाली काय येतो ते आपण बघू. अत्यंत सुरक्षित आहे, तुम्ही सेफ झोन मध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. आणि इकडे अनुदान प्राप्त मध्ये तुमचं एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये सुद्धा नाव येणार आहे. तिथं तुम्हाला जाऊन तुमचे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. 120 पेक्षा कमी गुण असणारे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे नाव इथं आहेत. मित्रांनो, व्हिडिओची लांबी वाढते, माझा नाही इलाज आहे. मला जितक्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनी कमेंट्स मध्ये विचारलेलं आहे त्या सगळ्यांना उत्तर देणं ही मी माझं कर्तव्य समजतो. माझ्या लाईव्ह इस्टिमेटर मी स्वतः देत नाही. हे लाईव्ह इस्टिमेटर काय सांगते ते बघू आपण. EWS आहेत ह्या ताई. यांचा 118 आहे. BSc कम्प्युटर सायन्स पेपर 2 मॅथ सायन्सला प्रेफरन्स. तर कोणत्या याला प्रेफरन्स द्यायचा तर ताई तुम्ही BSc कम्प्युटर आहे तर मला असं वाटतं तुम्हाला BSc ला मॅथमॅटिक्स असलंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही मॅथमॅटिक्सला प्रिफरन्स द्या. आणि तुमचं 9-10 ला काय सिलेक्शन चान्स आहेत ते आपण बघूया. तुमचा स्कोर 118 आहे. यांचा हे आहे TIIT स्कोर. आणि मी 9-10 घेतोय. गणित त्यात EWS मध्ये आहेत. 30% आरक्षण. आणि त्यांनी त्यांचा स्कोअर दिलेला आहे तो एकदा मी बघून घेतोय. 118. कारण चुकीचा टाकायला नको. 118 यांचा आपल्याला आता रिझल्ट बघायचा आहे. यांची स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईनवर आहेत, मध्यम शक्यता आहे. पण अनुदानित 60% to 100% या निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं नाव येऊ शकते. तुम्हाला तिथं जाऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे EWS आहेत आणि यांचं सूचना आहे मला की TIIT 96 आहे आणि फर्स्ट पास आहेत EWS. आणि ह्या ताई EWS मध्ये आहेत, काही हरकत नाही. फर्स्ट पास असल्यामुळे आपण यांचे 1 ते 5 ला बघूया काय सिलेक्शन चान्सेस आहेत. एक ते 5 ऑल सब्जेक्ट येणार आहे EWS. आणि यांचा जो TIITचा स्कोर त्यांनी दिलेला 96 दिलेला आहे. आपण इथं 96 घेणार आहे. काय सांगते आपलं लाईव्ह एस्टिमेटर आणि या ताईंची काय सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे ते इथं सांगते बघा. अनेक स्वराज्य संस्था यांना संधी नाही असं सांगते आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये अत्यल्प संधी आहे असं हे लाईव्ह एस्टिमेटर या ताईंचा जो TIIT स्कोर आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. पुढं आपल्याला पुढचे शिक्षक उमेदवार घ्यायचे आहेत. बघा, पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्याविषयी आता आपल्याला बघायचं आहे. ते आहेत OBC मध्ये आहेत. त्यात 119 मार्क्स आहेत आणि 1-2 पास आहेत. काही होप आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. BA BEd इंग्लिश आहे. ताई तुमचं 9 ते 10 ला माझं असं वैयक्तिक मत आहे इंग्रजी विषय शिकवायला तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. तर बघू आपण 119 तुमचा स्कोअर आहे. तर आपलं एस्टिमेटर काय सांगते, मी 9 ते 10 घेतोय. 9 ते 10 विषय भाषा आहे तुमचा तर आपण इथं इंग्लिश विषय घ्यायचा आहे. त्यानंतर OBC मध्ये आहेत ह्या ताई म्हणून इथं मी OBC सिलेक्ट करतोय.
यांना 30% महिला आरक्षण आहे आणि यांचा जो स्कोर आहे तो आहे 119 EITचा. तर इथं आपण 119 नमूद करूया. यांचं मध्यम शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये, पण अनुदानित मध्ये नक्की त्यांना एकाच 3 या प्रमाणात जे काही निवड यादी आहे त्यामध्ये त्यांचं नाव येणार आहे. फक्त अनुदान प्राप्त 60% पासून तर 100% पर्यंत त्यांना तिथं जाऊन मग त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपल्याला करायचं आहे TAIT स्कोर 117 आहे, डीएड आहे, CET एक पेपर पास आहेत आणि ओबीसी ह्या ताई आहेत. ZP ला होईल काय 117 यांचा स्कोर आहे. तर बघू आपण 117 त्यांचा स्कोर आहे. इथं मी 117 स्कोर घेतोय त्यांचा. त्यानंतर त्यांचं 1 ते 5 ला 1 ते 5 ऑल सब्जेक्ट आणि यांची कॅटेगरी एकदा बघून घेऊ आपण. त्यांचा स्कोर आहे 117, ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई. तर यांचं आपल्याला सिलेक्शन प्रोबॅबिलिटी बघायची आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, पण 20% तर 40% अनुदानित शाळेमध्ये. तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे, असं हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते आपल्याला. पुढलं घेऊ आपण. पुढे आहेत SCBC 113 1 ते 5 आणि ह्या ताई SCBC मध्ये त्यांना 30% हे आहे, 1 ते 5 ला म्हणतात आणि 1 ते 113 त्यांचा TAITचा स्कोअर आहे. 1 ते 5 SCBC आणि यांचा TAITचा स्कोअर किती आहे तो एकदा आपल्याला बघायचा आहे. 113 यांना समांतर महिला आरक्षण आहे या ताईला 113 आहे, म्हणून इथं मी 113 नमूद करतोय. आणि आपल्याला सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आता बघायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसाठी तुम्हाला एकाच 3 या प्रमाणात संधी मिळू शकते, पण 20% ते 40% अनुदान प्राप्त शाळेमध्ये तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तुमचं सिद्ध करावं लागेल. पुढलं आता आपल्याला घ्यायचं आहे, पुढले जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची काय कमेंट्स त्यांनी केलेली आहे ते आता आपण बघू. EWS आहेत ह्या ताई 118 आहेत, BSc कम्प्युटर सायन्स पेपर 2 मॅथ सायन्स आणि प्रेफरन्स कोणता सब्जेक्टचे. तर ताई तुम्ही मॅथमॅटिक्सचा प्रेफरन्स द्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. पुढे हे जे आहेत स्कोर यांचा 117 आहे, ओबीसी आहेत, CTT 1-2 पास आहेत आणि यांनी यांचं शैक्षणिक पात्रता इथं दिलेली नाही, त्यामुळे आपल्याला त्यांना ऑल सब्जेक्ट मध्ये आपण घेऊ. 117 यांचा स्कोअर आहे, 117 ऑल सब्जेक्ट आणि यांची कॅटेगरी यांनी काय दिलेली आहे 117 ओबीसी मध्ये. ओबीसी इकडे आपल्याला सर्वसाधारण आणि 117 त्यांनी स्कोअर दिलेला आहे 117. यांच्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आपल्याला बघायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसह 20 to 40% निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते सर. पुढे आहे हे 113 BEd MSc जिओग्राफी आहे, CTET क्लिअर एनी चान्स यांचं संबंध आहे. तर आता जिओग्राफी पण असं CTET दोन्ही क्लिअर आहेत त्यांच्या, त्यामुळे 6 ते 8 ला घेऊ. आणि ते SEB यांनी कास्ट पण व्यवस्थित इथं दिलेली नाही, त्यामुळे यांचं आपल्याला काही असं व्यवस्थित सांगता येणार नाही. त्यानंतर हे आता हे आहेत SC मध्ये आहेत, PA आहेत, MLT आहेत, DED आहेत, BEd आहेत, बोथ पेपर त्यांचे पास आहेत, काही चान्स आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. SC मध्ये आहेत, BA DED आहेत. आपण 6 ते 8 ला बघूया. 113
6 ते 8 ला बघावं लागेल. बघा 6 ते 8 घेतोय मी. त्यानंतर BA असल्यामुळे SC मध्ये आहेत, त्यांना महिला आरक्षण आहे 30%. आणि एकदा त्यांचा स्कोअर बघून घेतो मी. 113 त्यांचं स्कोअर त्यांनी इथं दिलेला आहे. त्यांचं रिझल्ट आपल्याला बघावं लागणार आहे, काय शक्यता आहे, काय प्रोबॅबिलिटी. तर इकडे जो बॉर्डर लाईन मध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, पण अनुदानित मध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड आहे, तुमचं नाव येऊ शकते. 60% ते 100% अनुदान प्राप्त ज्या काही शाळा आहेत त्यांच्या ह्याच्यावर. तर तुम्हाला जाऊन तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपल्याला पुढचे ओबीसी आहेत, त्यानंतर 112 आहेत, 1, 2, 5 आहेत आणि ह्या सुद्धा आपल्या महिला भगिनी आहेत. तर बघूया आपण यांचं 1 ते 5 ला यांना काय संधी आहे. कारण 1 आणि 2, 5 आहेत तर त्यांनी विषय दिलेला आहे, त्यामुळे आपण 6 ते 8 त्यांचं घेऊ शकत नाही. 1 ते 5 ला बघू. 112, 1 ते 5 ओबीसी, 30%, 112. तर 112 घेऊया आपण. आणि यांची काय प्रोबॅबिलिटी आहे, तर इकडे कठीण आहे, लो चान्स आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुलाखतीसाठी संधी एकाच 3 या प्रमाणात येऊ शकेल. 20% ते 40% अनुदान प्राप्त शाळेमध्ये. इथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे काही आपले शिक्षक बांधव आहेत, त्यांनी असं दिलेलं आहे, काही त्यांच्या सूचना आहेत, मी त्या सूचना वाचून दाखवतोय. मी नम्रपणे तुमच्या सूचना स्वीकारतो आणि तुम्हाला अशी हमी देतोय की तुमच्या या सूचनेचं मी पालन याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. सर ओबीसी मेल साठी व्हिडिओ बनवा असं यांचं म्हणणं आहे. सर आपण प्रत्येक प्रवर्गासाठी व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्ग हा येतोच, पण तरीही तुमची सूचना मी म्हणजे त्याचं पालन करण्याचे प्रयत्न निश्चित करणार आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर. म्हणजे मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या होत्या काल, तर यांनी मला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. गुरुजी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा. सर तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. तुम्ही मला शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या या चर्चेला या चर्चेमध्ये आपण जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, माझे सर्व ते आदरणीय शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी, त्यांनी मला ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्यांना मी माझ्या लाईव्ह एस्टिमेटरच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. मी हात जोडून पुनश्च तुम्हाला विनंती करतो की हे एक नियर अबाउट तुमचे प्राधान्यक्रम, हे फायनल आन्सर नाही आहे, लक्षात घ्या. प्राधान्यक्रम देण्याची पूर्व तयारी आहे. तुम्ही या दृष्टिकोनातून याचा विचार करून प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. अंतिम तुम्हाला जे काही निवड यादी आहे ते तुम्हाला विश्वास हा आपल्याला पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेल, माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला जरूर सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ ज्यांची लांबी वाढते माझ्या चॅनल, नाईलाज आहे माझा, कारण प्रत्येक जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्याच्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.